नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, एप्रिल वेतन संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. कर्मचाऱ्यांना हे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. या संबंधाचे वृत्त आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, एकमेकांना शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर बंधूंनो, कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल वेतन संदर्भात वित्त विभागाच्या दिनांक 27 मार्च 2026च्या निर्णयानुसार बँक KYC प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. याकरिता कर्मचाऱ्याने आपल्या सॅलरी बँक खात्याशी आधार KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे व बँक मार्फत KYC पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आपल्या आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडे सादर करावे लागणार आहे. सदर KYC फॉर्ममध्ये अधिकाऱ्याचे नाव, कार्यालयाचे नाव व पत्ता, बँक खाते क्रमांक, बँक खाते क्रमांकाचे प्रकार, बँकेचे नाव, बँक शाखेचे नाव, पत्ता, बँक शाखेचे नाव व पत्ता, बँक शाखेचा संकेतान, IFSC कोड, पॅन कार्ड क्रमांक, आधार कार्ड नंबर इत्यादी तपशील भरावा लागेल व बँकेमार्फत सदर माहिती तपासून योग्य असल्याची खात्री केल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागेल. तर सदर KYC आव्हान पूर्ण करून तात्काळ आपल्या कार्यालयाशी सदर प्रमाणपत्र सादर करावे. तर चला, व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर शेअर करा, लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. परत भेटूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.